विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाच्या नियुक्त्या 2024 लोकसभेच्या निवडणुकीनंतर नवीन पदांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर आपण हा व्हिडिओ सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, अरविंद पनगरिया. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून अरविंद पनगरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त आयोगाबद्दल बोलण्यात आलं तर पहिला वित्त आयोग हा 1951ला झालेला आहे आणि त्याचे अध्यक्ष होते के.सी. नियोगी. आणि 15वा वित्त आयोग 2017ला झालेला आहे, त्याचे अध्यक्ष होते एन.के. सिंग. पुढील प्रश्न क्रमांक दुसरा, लोकपालचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? दुसऱ्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अजय माणिकराव खानविलकर. अजय माणिकराव खानविलकर यांची लोकपालचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक तिसरा, भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तिसऱ्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, दिनेश कुमार त्रिपाठी यांची भारतीय नौदलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक चौथा, भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? चौथ्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, कृष्णा स्वामीनाथन. कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाची उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 5वा, भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पाचव्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, कृष्ण इला यांची भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6वा, विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 6व्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, लव कुमार. लव कुमार यांची विशेष संरक्षण गटाचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7वा, BARC मध्ये मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 7व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर बिक्रमजीत चौधरी. डॉक्टर बिक्रमजीत चौधरी यांची नियुक्ती BARC मध्ये मापन विज्ञान आणि विश्लेषण प्रमुख म्हणून करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8वा, इफ्कोचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 8व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, दिलीप संघानी. दिलीप संघानी यांची नियुक्ती इफ्कोचे अध्यक्ष म्हणून करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9वा, L&Tचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, आर शंकर रमन. L&Tचे अध्यक्ष म्हणून आर शंकर रमन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10वा, भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 10व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, संजय भल्ला. भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख म्हणून संजय भल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 11वा, आयुष मंत्रालयात संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 11व्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुबोध कुमार. आयुष मंत्रालयात संचालक म्हणून सुबोध कुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12वा. जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 12व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, संजय कुमार मिश्रा. जीएसटी अपीलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून संजीव कुमार मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13वा. राष्ट्रीय ज्यूट बोर्ड सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 13व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, शशी भूषण सिंग. शशी भूषण सिंग यांची राष्ट्रीय ज्यूट बोर्ड सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढील आहे प्रश्न क्रमांक 14वा. आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 14व्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, मौसमी चक्रवर्ती. मौसमी चक्रवर्ती यांची आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 15वा. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची मुख्य दक्षता अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 15व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, निधी एस जैन यांची कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडची मुख्य दक्षता अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 16वा. इंटेलिजन्स ब्युरो विशेष संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 16व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, सपना तिवारी यांची इंटेलिजन्स ब्युरो विशेष संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17वा. पोस्ट विभागाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 17व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, वंदिता कौल यांची पोस्ट विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18वा. आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 18व्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, जगजित पावडिया. जगजित पावडिया यांची आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारतातील ब्रिटनची पहिली महिला उच्चायुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 19व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, लिंडी कॅमेरून यांची भारतातील ब्रिटनची पहिली महिला उच्चायुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20वा. असोचॅमचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 20व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, संजय नायर यांची असोचॅमचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न 21वा. संघ लोकसेवा आयोग मध्ये संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 21व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, हंसा मिश्रा यांची संघ लोकसेवा आयोग मध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22वा. मुंबई महापालिका आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तुम्ही स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकता. मुंबई महापालिका आयुक्त, मुंबई पोलीस भरतीसाठी हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तर 22व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, भूषण गगरानी. तर मुंबई महापालिका आयुक्त म्हणून भूषण गगरानी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. सुरत डायमंड बाजारचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
23व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, गोविंद ढोलकिया. गोविंद ढोलकिया यांची सुरत डायमंड बाजारचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. ऑल इंडिया रेडिओचे प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? 24व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, वसुधा गुप्ता. वसुधा गुप्ता यांची ऑल इंडिया रेडिओचे प्रधान महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 25व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, शेफाली बी शरण. शेफाली बी शरण यांची पत्र सूचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 26व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, जया वर्मा सिन्हा. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 27व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, प्रकाश श्रीवास्तव. प्रकाश श्रीवास्तव यांची राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 28व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, राजीव कुमार शर्मा. राजीव कुमार शर्मा यांची पोलीस संशोधन आणि विकास ब्युरोचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. या प्रश्नाला आपण स्टार मार्क सुद्धा करून घेऊ शकतो. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. राष्ट्रीय तपास संस्था प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 29व्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, सदानंद वसंत दाते. सदानंद वसंत दाते यांची राष्ट्रीय तपास संस्था प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. इंडियन बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 30व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, एम व्ही राव. एम व्ही राव यांची इंडियन बँक असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 31व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, नितीन सारंग. नितीन सारंग यांची अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 32व्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, नवनीत कुमार सहगल. नवनीत कुमार सहगल यांची प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. सीबीएसईचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 33व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, राहुल सिंग. राहुल सिंग यांची सीबीएसईचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 34व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, एस राजीव. एस राजीव यांची दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
35व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, किशोर मकवाना. किशोर मकवाना यांची राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36वा. संसद सुरक्षा प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 36व्या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, औराग अग्रवाल. औराग अग्रवाल यांची संसद सुरक्षा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. भारतीय लष्कराची उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 37व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, उपेंद्र द्विवेदी. उपेंद्र द्विवेदी यांची भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. भारतीय चार्टर्ड अकाउंटंटचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 38व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, रणजित कुमार अग्रवाल. रणजित कुमार अग्रवाल यांची भारतीय चार्टर्ड अकाउंटंटचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, यासाठी तुम्ही सुद्धा 2 स्टार सुद्धा करून घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्राचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर महाराष्ट्राचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून ऑप्शन क्रमांक डी, अरविंद पालसिंग मदान यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 40वा. नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 40व्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, वरील दोन्ही. म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आणि ऑप्शन क्रमांक बी दोन्हीही बरोबर आहे. ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची दोघांची नवीन निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तसेच इंस्टाग्रामची सुद्धा लिंक आहे. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.